सर्वांना नमस्कार. नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर दिवंगत डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सत्तापा खरवडे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन आपण करतो आणि या कार्यक्रमाचा उद्देश हा महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवणं हा आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ। पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरले आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी, अगणित विकासवी। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्याच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती, जगी पडते झेंडा मानाचा असे हे गौरवपीठ, असे हे गौरवपीठ। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत होणारे संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी विविध हंगामामध्ये होणाऱ्या विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानासंदर्भात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचे निरसन करण्यासाठी आपण विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांना या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करत असतो. आणि आपण आपल्या सर्वांना माहितच आहे की सद्य परिस्थितीमध्ये आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच मराठवाडा आणि विदर्भामध्ये ज्या संत्रावर्गीय जी पिकं आहेत की लिंबू असेल, मोसंबी असेल किंवा इतर पिकं असतील, तर या पिकांच्या या लिंबूवर्गीय फळपिकातील आंबिया बहाराचे नियोजन यासाठी शेतकरी सध्या प्रयत्नशील आहेत. आणि हा आंबिया बहाराचं नियोजन करताना शेतकऱ्यांना अनेक अशा अडचणींना सामोरं जावं लागतं. आपल्या सर्वांना माहितच आहे की लिंबूवर्गीय फळपिकं म्हणजे ज्याच्यामध्ये लिंबू येतं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काजगी लाईम म्हणतो, किंवा मग मोसंबी असेल म्हणजे ज्याला स्वीट ऑरेंज म्हणतो, किंवा संत्रा असेल, तर या पिकांचं अनन्यसाधारण महत्व हे आपल्याला करोनाच्या काळामध्ये सर्वांनाच माहीत झाले. व्हिटॅमिन सी ची मुबलक आपल्या शरीराला उपलब्धता या फळपिकापासून मिळते. तर शेतकरी बंधूंनो, आपले हे जे काही संत्रा उत्पादक शेतकरी आहेत किंवा मोसंबी उत्पादक किंवा लिंबू उत्पादक शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांसाठी आपण आज लिंबूवर्गीय फळपिकातील आंबिया बहाराचे नियोजन याविषयी आजचा विषय घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सोबत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील 3 शास्त्रज्ञ
जे ह्या लिंबूवर्गीय फळ पिकामध्ये संशोधन कार्य करत आहेत ते उपलब्ध आहेत. मी पहिल्यांदा स्वागत करतो डॉक्टर मधुकर शेटे सर. सर वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत, अखिल भारतीय समन्वित फळ पिके संशोधन प्रकल्प, जिथे आपण द्राक्ष, पेरू, आंबा आणि लिंबूवर्गीय फळपिके याच्यावरती संशोधन केलं जातं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे उद्यान विद्या विभागाच्या अंतर्गत. तर शेटे साहेब नमस्कार. त्यानंतर आपले दुसरे जे आहेत ते डॉक्टर रणजित कडू सर, कृषी कीटकशास्त्रज्ञ आहेत, अखिल भारतीय समन्वित फळ पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे. आणि तिसरे आजचे सगळ्यात महत्वाचे वक्ते डॉक्टर राहुल कडू सर, हे जे आहेत हे उद्यान विद्या वेत्ता आहेत, कनिष्ठ उद्यान विद्यावेत्ता म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर ऑफ हॉर्टिकल्चर आहेत, किंवा हॉर्टिकल्चरचे शास्त्रज्ञ आहेत, अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्प राहुरी येथे. तर मी सर्वांचे स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवातीलाच कडू सरांना मी उद्यान विद्यावेत्ता आहेत ते एक प्रश्न करतो की सर, आपल्याला या लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये बहाराचं नियोजन करणं का गरजेचं असतं? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आताच जसं भालेराव सरांनी सांगितलं, लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये प्रामुख्याने 3 फळपिके आहेत. कागदी लिंबू आहे, मोसंबी आहे आणि संत्रा आहे. तर बहाराचं नियोजन करणे अत्यंत गरजेचं आहे लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये. प्रथमतः लिंबू ह्या फळपिकाविषयी बोलायचं झाल्यास, लिंबू या फळपिकामध्ये 3ही बहार येतात, जसे की आंबे बहार, मुरुक बहार आणि हस्तबहार. तर जसं आपण संत्रा किंवा मोसंबीला कुठल्याही एक प्रकारचा बहार आपण धरतो पाण्याच्या उपलब्धतेनुसार, तसं लिंबू ह्या पिकामध्ये आपण 3ही बहार धरण्याची शिफारस केलेली आहे. साधारण याचं फुलं लागण्याचं जे प्रमाण आहे हे मुरुक बहारामध्ये 35% आहे, हस्तबहारामध्ये साधारण 10% आहे आणि आंब्या बहारामध्ये साधारण 55% आहे. तर एखाद्या शेतकऱ्याला जर लिंबू पिकाची शेती यशस्वी करायची असेल तर त्यांनी 3ही बहार धरले पाहिजे अशी आपली शिफारस आहे. कारण कुठल्याही एक बहार धरून त्याची लिंबाची शेती यशस्वी होऊ शकणार नाही. तर आता सरांनी विचारल्याप्रमाणे बहार धरणे का महत्वाचं आहे. आता जसं मोसंबी किंवा संत्र्यामध्ये आपण कुठल्याही एक बहाराचे फळं तोडल्याच्या नंतर झाडांना विश्रांती देणे आणि त्यांना विश्रांती दिल्याच्या कालावधीमध्ये खत पाणी घालून परत अन्नरस पूर्वरत करणे नवीन बहार फुटण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मोसंबीमध्ये आंब्या बहाराची शिफारस केलेली आहे. आंब्या बहार धरण्यासाठी साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपण झाडाला ताण देतो आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नसेल त्यांनी मुरुक बहार धरणे योग्य ठरते. तर अशा प्रकारे आपण ह्या लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये बहाराचं नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी लिंबू पिकामध्ये जसं आपल्याला कडू साहेबांनी सांगितलं, सगळे बहार धरणं गरजेचं आहे. बहारामध्ये काय होतं की 3ही बहारांमध्ये वातावरण वेगवेगळं असल्यामुळे त्याचं उत्पादन किती असतं हेही सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला. परंतु सर साधारणतः जो काही जी काही लिंबाची फळं येतात जी मार्च एप्रिल महिन्यात येतात त्यावेळेस शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो, कारण की त्यावेळेस लिंबाचे दर फार वाढलेले असतात. तर त्यासाठी आपल्याला जे काही लिंबू फळपिकामध्ये किंवा इतर मोसंबी फळपिकामध्ये आपण ज्या वेळेस बहार ट्रीटमेंट देतो तर त्यावेळेस झाडाच्या वयानुसार त्याला आपण खतांच्या मात्रा कशा देणं अपेक्षित आहे? बरोबर आहे सर. साधारण आता कागदी लिंबाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर आपण 500, 250 ग्रॅम नत्रस व स्फुरद पालाश अशी आपली खतांची मात्रा शिफारशीत केलेली आहे. परंतु झाडाच्या वयानुसार खतं देणं अत्यंत गरजेचं आहे. साधारण लिंबूचं 1 वर्ष वयाचं जे झाड असेल त्याला 10 किलो शेणखत, त्यानंतर 2 किलो निंबोळी पेंट, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, त्यामध्ये 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा, 50 ग्रॅम नत्र म्हणजे साधारण 109-10 ग्रॅम युरिया
ही सप्टेंबर मध्ये देणं गरजेचं आहे. आणि जानेवारीमध्ये पण 50 ग्रॅम नत्र, उर्वरित 50 ग्रॅम नत्र देणं गरजेचं आहे. साधारण 109 ग्रॅम युरिया आपण जानेवारीमध्ये देतो आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण जूनमध्ये ही खतं देतो. दुसरं 2 वर्ष वयाच्या झाडाला साधारण जूनमध्ये 15 किलो शेणखत, 100 ग्रॅम नत्र, 2 किलो निंबोळी पेंट आणि सप्टेंबर व जानेवारीमध्ये 50 ग्रॅम नत्र प्रत्येकी देतो आपण. साधारण 109 ग्रॅम युरिया देणं अपेक्षित आहे. वय वर्ष 3 असणाऱ्या झाडांना आपण साधारण 15 किलो शेणखत, सुफलाच्या माध्यमातून जर आपण रासायनिक खते देणार असेल तर 1 किलो सुफला आणि 2 किलो निंबोळी पेंट, तसेच 100 ग्रॅम नत्र सप्टेंबर आणि जानेवारीमध्ये देणं अपेक्षित आहे. म्हणजे साधारण 220 ग्रॅम युरिया प्रत्येकी आपण सप्टेंबर व जानेवारीमध्ये देणं अपेक्षित आहे. तसंच वय वर्ष 4 वयाच्या झाडाला साधारण शेणखत 15 किलो, सुफला 2 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 500 ग्रॅम व निंबोळी पेंट 15 किलो आणि सप्टेंबरमध्ये 150 ग्रॅम नत्र आणि जानेवारीमध्ये 150 ग्रॅम नत्र, साधारण 300 ग्रॅम युरिया जानेवारी व सप्टेंबरमध्ये देणं अपेक्षित आहे. आणि वय वर्ष 5 पासून आपण साधारण 500-250 ग्रॅम नत्र स्फुरद पालासचा आपण शिफारशीत खतांचा, रासायनिक खतांचा डोस आपण लिंबूमध्ये देतो. तसेच मोसंबीमध्ये बोलायचं झाल्यास साधारण 1 वर्ष वयाच्या झाडाला आपण 10 किलो शेणखत, अर्धा किलो लिंबोळी पेंट, 75 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 100 ग्रॅम पालाश, म्हणजे साधारण 160-65 ग्रॅम युरिया, त्यानंतर 312 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 172 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हा पहिल्या वर्षी आपण खतांचा डोस देतो. तसंच दुसऱ्या वर्षी 10 ते 15 ग्रॅम शेणखत, 1 किलो लिंबोळी पेंट आणि 125 ग्रॅम नत्र, 75 ग्रॅम स्फुरद आणि 150 ग्रॅम पालाश, म्हणजे साधारण 272 ग्रॅम युरिया, 470 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 260 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आपण शिफारशीत केलेली आहे. तिसऱ्या वर्षी 15 ते 20 किलो शेणखत, 2 किलो लिंबोळी पेंट, साधारण 500-550 ग्रॅम युरिया, 650 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 525 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही शिफारसीत केलेली आहे. चौथ्या वर्षी आपण साधारण तेवढंच शेणखत 15 ते 20 किलो, 4 किलो निंबोळी पेंट आणि 870 किलो ग्रॅम युरिया, 940 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 690 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश पर्यंत आपल्याला रासायनिक खतं देता येतात. आणि वय वर्ष 5 पासून पुढे ज्याला आपण पूर्ण वाढलेलं झाड म्हणतो त्याला साधारण 20 किलो शेणखत, 15 किलो निंबोळी पेंट आणि 800, 300, 600 नत्र स्फुरद पालाश, म्हणजे साधारण 1750 ग्रॅम युरिया प्रत्येक झाडास, 1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 1050 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हा पूर्ण वाढलेल्या झाडाला प्रत्येक वर्षी प्रति झाडास हा खत मात्रे शिफारस केलेली आहे आपण. धन्यवाद सर. थोडक्यात आपल्याला लिंबू वर्गीय फळ पिकांमध्ये बहार धरताना योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण की शेतकरी बंधूंनो, एकंदर जर विचार केला तर आज प्रत्येक पिकाच्या संदर्भात जर विचार केला, मग ते कोणतेही भाजीपाला असो किंवा इतर असो, तर या पिकांमध्ये एक बाजाराची शाश्वतता राहिलेली नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन खर्च हा कमी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि उत्पादन खर्च कमी केव्हा होईल? ज्यावेळेस तुम्ही संतुलित अशा अन्नद्रव्यांचा वापर कराल आणि ते झाड जर चांगलं राहिलं तर त्याच्यावरती येणाऱ्या साहजिकच किडी आणि रोगांचं प्रमाणही कमी राहील आणि एकंदर कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याला राहुल सरांनी जे सांगितलंय त्या पद्धतीने योग्य असं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सर, दुसरा असा पुढचा प्रश्न आहे की आता कागदी लिंबू तसं पाहिलं तर बागायती पीक आहे. मोसंबी पण आणि संत्रा जरा थोडस आहे, कमी जास्त पाण्यावरती ते येऊ शकतं.
परंतु या लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे? कारण शेतकरी बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणात पाणी देतात किंवा मग फारच कमी प्रमाणात पाणी देतात. साधारण लिंबूवर्गीय फळपिकांना पाण्याचं नियोजन अतिशय सूक्ष्मपणे केलं पाहिजे. यामध्ये कुठल्याही लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये आपण डबल रिंग मेथडनी आळे करण्याची शिफारस केलेली आहे. कारण लिंबूवर्गीय फळपिकांना झाडाच्या खोडांना पाणी लागणं अत्यंत घातक होऊ शकतं. त्यामध्ये डिंक्यासारखा रोग आपल्याला झाडांना होऊ शकतो. त्यामुळे आपण डबल रिंग मेथडचे आळे करून पाणी देणं शिफारस केलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी ठिबक सिंचन शक्य आहे त्या ठिकाणी ठिबक सिंचनाची व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जमिनीच्या बाष्पीभवनानुसार ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाष्पीभवनाच्या 60% पातळी गाठल्याच्या नंतर पाणी देणं गरजेचं आहे. मार्च एप्रिलमध्ये 80% बाष्पीभवनाची पातळी गाठल्यावर पाणी देणं गरजेचं आहे. तसंच मे जूनमध्ये 60% बाष्पीभवनाची पातळी गाठल्यावर पाणी देणं गरजेचं आहे. जुलै ऑगस्टमध्ये 80%, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये 60% आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये 80%. हे बाष्पीभवनाची पातळी जी आहे ती झाल्याच्या नंतर आपण पाणी देणं क्रमप्राप्त ठरते. साधारण ठोकताळ्यानुसार उन्हाळ्यामध्ये एक दर 15 दिवसाला लिंबूवर्गीय फळपिकांना पाणी देणं गरजेचं आहे, फ्लोनं पाणी जर शेतकरी देणार असेल तर. आणि थंडीमध्ये साधारण 20 ते 25 दिवसाच्या अंतराने पाण्याची पातळी पाणी दिलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी ड्रिपची ठिबक सिंचनाची व्यवस्था केलेली आहे यामध्ये दिवसाड पाणी दिलं गेलं पाहिजे. पाण्याची जमिनीची पार्श्वभूमीवर नुसार. आणि थंडी किंवा थंडीच्या दिवसांमध्ये साधारण एक 4 ते 5 दिवसाच्या अंतराने आपण प्रति झाडास पाणी ड्रिप थ्रू दिलं पाहिजे. धन्यवाद सर. थोडक्यात आपल्याला लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये योग्य असं पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि ते व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला उत्पन्न वाढीसाठी नक्कीच मोठा फायदा होईल. आता सर पुढचा प्रश्न असा आहे की आपण या लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये आंतरपिकं जे घेतो ते किती वर्षापर्यंत आंतरपीक घेणं योग्य आहे? कारण जर आपण कागदी लिंबू जर म्हटलं किंवा आपलं जे साधं लिंबू म्हटलं की त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काटे वगैरे असतात. तर किती वर्षापर्यंत आपण याच्यात आंतरपीक घेऊ शकतो आणि कोणती आंतरपिकं आपण याच्यामध्ये समावेश करू शकतो? साधारण लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये पूर्ण वाढलेलं झाड साधारण 5 वर्षाच्या पुढे आपल्याला फळधारणा सुरू होते. तर झाडाच्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत आपण आंतरपिके घेऊ शकतो. यामध्ये कमी उंचीचे भाजीपाला पिके असतील, जसे कांदा आहे, लसूण आहे किंवा सोयाबीन आहे, हे पीक यासारखी पिकं आपण दोन्ही ओळीच्या मध्ये आपण घेऊ शकतो. साधारण 5 वर्षापर्यंत आपण हे आंतरपिके लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये घेऊ शकतो. धन्यवाद सर. सर लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये हे आपण जे बहार नियोजन करतो, जसं की द्राक्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती द्राक्षाला घड लागण्यासाठी संजीवकांचा वापर करतो, तसं आपल्या या लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये मग जे लिंबू असेल किंवा मग संत्रा असेल, मोसंबी असेल, याच्यामध्ये आपण काही संजीवकांचा वापर करू शकतो का? आणि त्या संदर्भात कोणत्या प्रकारचं संशोधन आपल्या विद्यापीठामध्ये झालंय का? निश्चित करू शकतो. द्राक्षाप्रमाणे लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये आपण संजीवकांचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. जसं की मी आत्ताच सुरुवातीला म्हणालो की लिंबामध्ये पर्टिक्युलरली हस्तबहारामध्ये फुलांचं प्रमाण हे अतिशय कमी असतं, म्हणजे 10% असतं. आणि त्यामुळे हस्तबहाराची जी फळे आहे ही उन्हाळ्यामध्ये आपल्याला विकायला बाजारामध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे कमी फळं उपलब्धते कारणाने लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये असते. त्यामुळे मागणी असल्याने लिंबाला चांगला बाजारभाव मिळतो.
तर हस्तबहाराचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रयोगांती एक शिफारस केलेली आहे. यामध्ये संजीवकाचा वापर करून हस्तबहाराचे फुलांचं प्रमाण वाढविणे, जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त फळं मिळू शकतील, याचा असा प्रयोग झालेला आहे. आणि त्या अंती आपण असं शिफारस केलं आहे की साधारण जूनमध्ये 50 ppm GA आहे त्याची फवारणी घेणे. नंतर सायकोसिल जी आहे याची 1000 ppm ची ऑक्टोबरमध्ये फवारणी घेणे. आणि पोटॅशियम नायट्रेट जे आहे याची फवारणी घेतल्यास साधारण आपले हस्तबहाराची फुले वाढून आपल्याला उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात फळधारणा होऊन उन्हाळ्यामध्ये चांगले फळं विक्रीस उपलब्ध होऊ शकतात. तसेच मोसंबीमध्ये साधारण 150 ppm येणेचं स्प्रे आंब्या बहारामध्ये आपण घेतला तर फुलांची सेटिंग चांगली होऊन मोठ्या प्रमाणात फळधारणा होऊ शकते. अशा प्रकारे आपण संजीवकांचा वापर करून फळधारणा वाढून उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, जसं आपल्याला आता राहुल कडू सरांनी सांगितलं की द्राक्षाप्रमाणेच आपण लिंबामध्ये सुद्धा ही संजीवकांचा वापर करून उन्हाळ्यामध्ये जी काढायला येणारी फळे त्यांची संख्या, त्यांची फुलांची संख्या आपण वाढवू शकतो आणि साहजिकच जास्त असा आर्थिक फायदा आपल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. आज आपल्या बरोबर अनेक शेतकरी या मीटिंग मध्ये आहेत. तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे जर काही प्रश्न असतील ते कृपया अनम्यूट करून विचारावं. नमस्कार सर. हा, नमस्ते, बोला. मी गोरा काळेकर, हा, श्रीगोंदा आहे. लिंबू हा, लिंबू उत्पादक फार्मर प्रोड्युसर कंपनी आपली तयार केली आहे आपण. हो. हा, मी साधारणतः लिंबू शेतीमध्ये काम करत असताना मला असं लक्षात आलंय की लिंबू बागायतदार लोक आहेत, त्यांचे ते लिंबूची बाग आहे, त्या बागेवर तुम्ही जर 1 महिना 2 महिने गेले तर लिंबूची बाग जर पाहिली त्याच्यावर एक लाल मुंग्या येऊ राहिल्यात. आणि त्या काय मुंग्या म्हटले सर? कोणत्याही लाल काय? लाल मुंगी येते. हा, ती लाल मुंगी कोणताही उपाय केला तर मुंगी थांबत नाही, 1-1.5 महिने थांबती पुन्हा येते. आणि बरं, शेतकऱ्यांपुढे हा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांपुढे हा मोठा प्रश्न आज भेडसावतोय, लाल मुंगी. बरोबर सर. आपल्या बरोबर डॉक्टर रणजित कडू सर आहेत, कृषी घटक शास्त्रज्ञ. डॉक्टर रणजित, प्लीज. नमस्ते सर. नमस्ते सर, आवाज येतोय का माझा? हो, येतोय. हा, आयकर साहेब नमस्ते. नमस्ते. तर तुम्ही जो काय आता प्रश्न विचारला लाल मुंग्यांचा, तर हल्ली लाल मुंग्यांचा प्रश्न हा अनेक फळपिकांवर येत आहे. आंबा असेल, पेरू असेल, आणि आता मी संकट म्हणजे लिंबूवरती पिकांवर देखील लाल मुंग्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर खरं तर लाल मुंग्यांचा प्रादुर्भाव केव्हा होतो आणि आपल्याला तो झाडांवर केव्हा दिसतो, तर हे देखील महत्वाचं आहे. तर लाल मुंग्या केव्हा होतात, तर ज्यावेळी किडींची रसशोषक किडी म्हणजे विशेषतः त्यामध्ये जी आपली मिलीबग आहे, म्हणजे पिढ्या ढेकून ही जी कीड आहे, हिचा जर प्रादुर्भाव, या किडीचा प्रादुर्भाव जर आपल्या बागेत वाढला तर त्या ठिकाणी या किडीचं त्या शरीरातून जो काही चिकट पदार्थ जी बाहेर टाकते, म्हणजे जो हनीड्यू सिक्रेशन जे असतं ते बाहेर जे टाकतं चिकट पदार्थ, तर तो चिकट पदार्थ शोषण्यासाठी या लाल मुंग्या तिथे येत असतात. आणि ह्या ज्या लाल मुंग्या जर कंट्रोल करायच्या असतील, जर त्याचं नियंत्रण करायचं असेल, तर आपल्याला बागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी मातीमध्ये त्यांच्या ज्या कॉलनीज आहेत ह्या पहिल्यांदा आपल्याला नष्ट कराव्या लागतील. मग आता या नष्ट कशा करायच्या, तर त्यासाठी आपल्याकडं एक बोरिक ऍसिड नावाचं एक मार्केटमध्ये आपल्याला मिळतं. तर ती बोरिक ऍसिड आणून त्यामध्ये जर थोडीशी पिठ्या साखर मिक्स केली तर त्या पिठ्या साखरेमुळं काय होतं, मुंग्या तिथं जमा होतात आणि त्या बोरिक ऍसिडमुळं त्या मुंग्या तिथं ते साखरेचं सेवन करतात आणि त्या बोरिक ऍसिडमुळं त्या मुंग्यांचा त्या ठिकाणी नायनाट होतो. आणि ही पिठ्या साखर जी आहे आणि त्यामध्ये बोरिक ऍसिड आपण मिक्स केलेलं असतं आणि ही बोरिक ऍसिड घेऊन
ते आपल्या कॉलनीमध्ये जातात आणि इतर ज्या मुंग्या असतात, ज्या इतर त्यांच्या ज्या ग्रुप असतो मुंग्यांचा, तर त्या ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट करतात. आणि ते डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे काय होतं, बाकीचे जे काही मुंगे असतात किंवा त्यांची मधली क्वीन जी असते तिच्यापर्यंत ते घेऊन जातात आणि त्याचा स्पर्श झाल्यानंतर किंवा त्याचं जे ज्यावेळेस सेवन करतात त्या मुंग्या, तर सेवन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण मुंग्यांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. आणि जर झाडावर पालवीवर जर लाल मुंग्यांनी घरटे बनवलेले असतील तर त्या ठिकाणी थोडंसं जर पीक फुलोऱ्या अवस्थेत नसेल तर अशा वेळेस आपण एखादं कीटकनाशक म्हणजे जर कमी हानिकारक कीटकनाशक जे म्हणजे क्लोरोपायरिफॉस जे असतं, क्लोरोपायरिफॉस 20% ECचं जर आपण 2 मिली प्रति लिटर पाण्याने जरी फवारणी केली तरी देखील ते झाडावरचे ज्या काय घरटे केलेले जे असतात मुळ्यांनी पानं एकमेकाला चिकटलेले असतात, तर त्या ठिकाणी फवारणी केली तर ते तिथं सुद्धा आपण त्या मुळ्यांचं नियंत्रण करू शकतो. हॅलो हॅलो. हा सर. बोरिक ऍसिडचं प्रमाण किती घ्यायचं सर लिटरला? नाही, बोरिक ऍसिड ते लिटर मध्ये हे करायचं नाही, तिची पावडर मिळते. हा हॅलो. पावडर आहे का? हा पावडर मिळते, रेडीमेड पावडर मिळते. तर ती फक्त हा, सर. आपण जिथं आपले हे असतात वारूळ असतात ना मुंग्यांच्या खाली, तर त्या ठिकाणी थोडं टाकत चालायचं चिमूट. नाही सर, या मुंग्यांचं वारूळ नाही, या मुंग्या असे घरटे करतात. हा आणि नाही घरटे म्हणजे त्यांचा प्रादुर्भाव जमिनीतून वर येत असतो. ज्या मुंग्या ज्या असतात ना त्यांचे घर खाली जमिनीत असतात, अलग लक्षात, आणि जमिनीतून ते झाडावर चढतात. आणि ज्यावेळी झाडावर काय केलं असतं, एक घरटं तयार करतात जास्त मोठं. हो बरोबर आहे ना. मग झाडावर चढल्यानंतर ते काय करतात, आता हे जे मुंगळे जे असतात ना लाल मुंगळे, हे झाडावर चढून तिथं घरटं तयार करतात. म्हणजे ज्या फांद्या असतील किंवा पानं असतील एकमेकाला चिकटवतात आणि ते जाळं तयार करतात आणि जाळं तयार करून आतमध्ये राहून तिथं किडीच्या संपर्कात राहून त्या ठिकाणी ते राहत असतात. म्हणजे जी कीड म्हणजे कुठली, खास करून मिलीबग सारखी जी कीड असते, तर हे काय मिलीबग जिथं असतो तिथं लहान मुंग्यांचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येत असतो. म्हणून त्या ठिकाणी पहिलं आपल्याला किडीचा बंदोबस्त करणं महत्वाचं आहे. किडीचा बंदोबस्त केला तर लाल मुंग्या आपोआपच कमी होतात, कारण त्यांना जर तिथं खाद्य मिळालं नाही तर ते तिथं येत पण नाही. सर आमचा एक दुसरा प्रश्न विचारू का? हा सर बोला ना. आलेकर साहेब बोला. हा, ते लिंबूच्या बागेवर ना आता काळी पडायचं प्रमाण वाढलंय. काळी पडती लिंबूची बाग. हॅलो, येतोय का आवाज? लिंबूची बाग आहे ना हिरवीगार असते आणि त्याची अचानक काळी पडायला चालू होती. काळी म्हणजे ते डिंक्या सारखा एक रोग असतो, डिंक्या. पूर्ण ते झाड आहे ना ते उठून जातं, ती काळी. बाकी झाड हिरो असतं, ती काळी जिथं पडते झाड उठून जातं. हा सर, आपल्या बरोबर प्राध्यापक शेट्टे साहेब आहेत, ते तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करतात. हा नमस्कार सर. आपण जे म्हणता लिंबूच्या बागेत लिंबूची बाग वाळते ना, शेंडे वाळतात ना लिंबूच्या बागेचे, असंच म्हणायचं ना तुम्हाला? काय होत माहिती सर, उन्हाळ्यामध्ये जर वाळत असतील बरं का, तर पाण्याचा ताण बसतो कधी आधी बघा उन्हाळ्यामध्ये वाळत असतील. कारण बऱ्याच वेळा काय होतं का, जर लिंबूच्या बागेला जर पाण्यात ताण पडला ना तर लिंबूची बाग वाळते आणि जसं पाणी दिलं ना तशी बाग फुटते आधी पाहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही म्हणता डिंक्या वगैरे असेल तर त्या झाडाच्या खोडात पिंक कोड दिसतोय का ते बघायला पाहिजे. नंतर जमिनीचे मुळे येतं तिथं कुठं पुजले ते बघायला पाहिजे. किंवा झाडाचा जे फोर्क असतो, मग फोर्क म्हणजे दोन फांद्या जे एकत्र आलेल्या असतात, जिथून दोन फांद्या फुटतात, जॉईंट असतो, त्या ठिकाणी कुठं डिंक दिसतो का बघायचं. कारण त्याला वेगवेगळं कारण, आपण जे ट्यूबलाइट ब्लॅक म्हणतो त्याला वेगवेगळं कारण हे. न्यूट्रिएंट जर कमी पडलं झाडाला, अन्न जर कमी पडलं तरी पण झाडं वाळतात. किंवा जर न्यू फ्लश म्हणजे फ्लोरा असताना किंवा नवीन पालवी फुटताना जर किडीचा प्रादुर्भाव वाढला तरी देखील झाडाचे शेंडे वाळतात. तर अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये, आपल्याला ते कारण शोधावं लागेल. पहिलं कारण जे आहे तर सुरुवातीला पाण्याचा ताण बसला नाही पाहिजे, ते काळजी घ्यायला पाहिजे. सेकंड, त्या झाडाचे जे फोर्क म्हणतो तुम्हाला जॉईंट, त्या ठिकाणी कुठं थांबायचं बरं का, त्या ठिकाणी कुठं कीड दिसते का बघा, तिथं कुठे छिद्र दिसते बघा. कारण बऱ्याच बार्क हिटिंग कॅटरपिलर किंवा पिन होलो बोरवर त्या ठिकाणी कार्यरत करतात आणि त्या ठिकाणी जर इन्फेक्शन झालं तर त्या ठिकाणी आपल्याला डिंक बाहेर आलेला दिसतो तो. आणि तिथनं पुढे जो सप्लाय असतो झाडाच्या फांद्याला जाणारा, टोकाला जाणारा, तो थांबतो. त्याच्यामुळे झाड शेंड्याकडनं वाळत येतो, तो एक प्रकार होतो. दुसरी गोष्ट, जेव्हा झाडाला नवीन पाली फुटते त्यावेळेस आपल्याला जे कीड आहे, जसं सिला आहे, मायनर आहे, सकिंग पेस्ट म्हणजे असणारे किडे आहे,
त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. ते जर नाही केलं तर आपोआप ते झाडाचे शेंडे वाळले जातात. आणि चौथा जो प्रकार आहे तो फायटोथेरा बुरशीचा डिंक्या रोग म्हणतो. तर हा डिंक्या रोग जो जमिनीमधून जो उद्भवतो त्याला फायटोथेरा निकोशिया नावाची बुरशी कारणीभूत असते. तर कुठल्या ठिकाणी असा रोग येतो ज्या ठिकाणी पाणी साठतं, झाडाच्या खोडाला पाणी लागतं किंवा दलदलचा भाग आहे अशा ठिकाणी तो डिंक्या आपल्याला दिसतो. किंवा बाग फार जुनी झाली किंवा झाडाच्या खोडाला कुठं जखमा झाल्या अशा ठिकाणी तुम्हाला डिंक्याचा प्रादुर्भाव दिसतो. तर असं जर डिंक्याचा प्रादुर्भाव असेल तर आधी डिंक्याचा तो जो खोड आहे जमिनीजवळ तिथं कुठे डिंक आलेला तो पाहायचा, किंवा झाडाचं एखादं मूळ उकळून पाहायचं, तिथं झाडाची मुळं कुठे कुजलेत का, तिथं कुठे दुर्गंधी येते का ते पाहायला पाहिजे. जर असं दिसत असेल तर आपण समजा त्या ठिकाणी फायटोथेरा बुरशीची लागण झालेली आहे. तर अशा वेळेस आपण त्या झाडाच्या खोडाला जो डिंक आलेला आहे तो खडून काढणं गरजेचं आहे. तो खडून काढायचा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी झाडाच्या जमिनीपासून 2.5 ते 3 फुटापर्यंत बोर्ड पेस्ट लावायची. त्या ठिकाणी तसं 1 किलो चुना, 1 किलो मोरचूत आणि 10 लिटर पाणी, त्याच्यामध्ये 50 ml तुमचं क्लोरोपायरिफॉस टाकायचं आणि ती पेस्टिंग करायचं झाडाला. हे झाडाची पेस्टिंग आहे तुम्हाला पावसाळ्यात पूर्वी करणं गरजेचं आहे आणि पावसाळा संपल्यानंतर करणं गरजेचं आहे. ते पेस्टिंग फार महत्वाचं आहे. काय होतं ज्या झाडाच्या खोडाला पुढे जखम होते, जखम भरून निघण्यासाठी किंवा तिथं इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपल्याला ते पेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि जर झाडाला फायटोथेराचं जर कुठं लागण झालेलं दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कर्जेट नावाचं जे औषध आहे ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन एका झाडाला सरासरी 8 ते 10 लिटर पाण्याची आळवणी करणं गरजेचं आहे. आळवणी करताना झाडाचे जे मूळ आहे, जे मुळाचे जे टोक आहे, जी झाडाची जावली पडते 12 वाजता त्या ठिकाणी एक गोल रिंग करून त्या ठिकाणी ती आळवणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर झाडाला जर पाणी द्यायचं असेल पाट पाणी, तर जसं राहुल सर म्हटले की दुहेरी आळ पद्धत करणं गरजेचं आहे. झाडाच्या खोडाला पाणी लागू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर ते एक दुहेरी आळ पद्धत करावं लागेल. जर आपण ड्रीपनी पाणी देत असतो ते ड्रीप हे झाडाच्या खोडाजवळ पडायला नकोय. ते पाणी झाडाच्या खोडापासून सरासरी 1.5 ते 2 फूट लांब पडलं पाहिजे. त्या ठिकाणी ऍक्च्युअली जे मूळ आहेत, ऍक्टिव्ह मूळ आहेत, त्या ठिकाणी ते ड्रीप पडले पाहिजे. तर पाणी साठणं याची काळजी घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जैविक बुरशी जी ट्रायकोडर्मा बुरशी आहे तिचा वापर वर्षातून 2दा कमीत कमी केला पाहिजे. एका झाडाला सरासरी 50 ते 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशीचं शेणखत मिसळून पावसाळ्यात सुरू होताना आणि डिसेंबर महिन्यात टाकलं, याचा वापर जर तुम्ही कंटिन्यू करत गेला तर फायटोथेरा बुरशीचं बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रण करता येतं. हे झाडाचे जे फांद्या वाळण त्याला अनेक कारण आहेत. कारण कुठले ते शोधून आपल्याला त्याचा उपाय करता येईल. हॅलो, नमस्कार सर. हा बोला. मी भरत आजोरे श्रीगोंद्याहून बोलतोय. हा बोला ना सर. सर सध्या काय आहे, काजळीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे काय उपाययोजना करू शकतो का आपण? कसलं? काजळी, लिंबावर काजळी पडते पहा. काय होतं सर, काय होतं आता लिंबाला भार येऊन गेलाय, पाली फुटून गेली, सरासरी जानेवारी पाली फुटते, नवीन पाली फुटते. तर त्या ठिकाणी ना सकिंग पेस्ट सिला आहे, सिला नावाची जी पेस्ट आहे, कीड आहे, त्याचा प्रादुर्भाव वाढला असतो त्या ठिकाणी. आणि हे जे सकिंग पेस्ट आहे. हॅलो, नाही त्यांचा प्रश्न काय आहे की झाडावर काजळी पडते. काजळी म्हणजे ते ब्लॅक फ्लाय जे आहे. हा, ब्लॅक फ्लाय ब्लॅक फ्लाय तिला जेव्हा वाढतात हे शुगरी सबस्टन्स म्हणजे साखरेसारख्या द्रव पदार्थ बाहेर काढतात शरीरातून. तो जो पदार्थ पानावर साठला जातो आणि त्या ठिकाणी बुरशी जी असते कॅप्नोडियम नावाची बुरशी ती बुरशी त्या पानावर वाढते आणि पान हे पूर्णपणे काळं पडतं. आपल्याला लिंबू झाड पूर्णपणे काळं पडलेलं दिसेल का, ते ब्लॅक फ्लायचा तो प्रादुर्भाव असतो वाढलेला असतो. त्याच्यातून जे साखरेचा स्राव झालेला असतो त्याच्यावर ती बुरशी वाढते. ही बुरशी ऍक्च्युली पिकाला हानिकारक नाहीये, पण काय होतं ही बुरशी जेव्हा वाढते पानावर, पानाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे, फोटोसिंथेसिस म्हणतो आपण त्याला, त्याच्यावर परिणाम होतो. हॅलो, हा बोला. आहे. हा येस हॅलो, ते स्पष्ट दिसत नाही सर. हा, हे जे लिंबू जागा आहे बघा, हे अशी फांदी अशी वाढते, पूर्ण झाड हिरवा आहे, पूर्ण हिरवा आहे. काय ना सर आवाज येतोय का? आवाज क्लिअर नाहीये. ऐका जर पानं जर
तुमचा आवाज करतोय सर. हा सर, आवाज तुमचा आवाज कटतोय. पानं आवाज हिरवीगार दिसत आहेत, त्यात काय वाद नाही, पण काही फांद्या काय म्हणताय तुम्ही? काही फांद्यांवरती काळं आले का? काही नाही सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित येत नाही. सर काय करा तुम्ही का फोटो घ्या, फोटो द्यायची व्यवस्थित आणि फोटो पाठवा मला व्हॉट्सअपला. आम्ही तुम्हाला ते फोटो सांगू शकतो. आता ते कसं लाईव्ह कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाही सर. तुम्ही काय करा, फोटो काढा त्याचे व्यवस्थित आणि फोटो पाठवा नंतर प्रोग्राम नंतर. जर तिथं बुरशी असेल ना, बरं का, बुरशी असेल ना, तर त्याला साधं एक निरम्याचं पाणी करायचं. 100 लिटर पाण्यामध्ये 200 ते 250 ग्रॅम निरमा घ्यायचा आणि ते पाण्याने पूर्ण झाड धुवून काढलं तरी ती जी कोळशी आहे किंवा बुरशी आहे ती निघून जाते. हा याच्या सुट्टी मोड आलेला आहे सर तो, बरं का. हॅलो सर, काही ठिकाणी ते पानं काळे पडले. हे जे पानं जे काळे पडलेत ना, तर हे बऱ्यापैकी रस शोषक जे किडी आहेत, म्हणजे ज्यामध्ये तुमचं सिला असेल किंवा कधी कधी मावा देखील पडतो. आणि जे काळी माशीचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर त्याचा म्हणजे हे जे काळी बुरशी खूप मोठ्या प्रमाणावर त्या झाडावर वाढते आणि आपल्याला पूर्ण झाड हे काळं पडलेलं दिसतं, म्हणजे कोळशी आल्यासारखं दिसतं एकदम. तर त्यासाठी आपण जे आहे रस शोषक किडींसाठी जे आपण दिलेलं आहे आपलं जैविकमध्ये, आपण जी व्हर्टिसिलियम लेकॅनी नावाची जी बुरशी आहे ती जर आपण 5 ग्राम प्रति लिटर प्रमाणे, म्हणजे 10 लिटरला जर 50 ग्राम नी आपण जर फवारली तर प्रत्येक ज्या काही रस शोषक किडी आपल्या झाडावर येतात, पिकावर येतात, त्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अतिशय उपयुक्त अशी ही फवारणी ठरेल. परंतु फक्त आपल्याला हे जे जैविक खते, आपलं जैविक कीटनाशक जर वापरायचे असतील उन्हाळ्यामध्ये, तर त्यामध्ये थोडंसं दूध टाकून, म्हणजे 100 मिली जर आपण दूध टाकलं एका लिटरच्या याच्यामध्ये, तर आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगले परिणाम त्या ठिकाणी दिसून येतील. पहिली फवारणी झाल्यानंतर जर प्रादुर्भाव थोडाफार दिसत असेल तर 15 दिवसांनी परत ती फवारणी तुम्ही रिपीट करा. तर 15 दिवसांनी 2 फवारण्या जर घेतल्या तर तुम्हाला रस शोषक किडीचं पूर्णपणे नायनाट झालेलं त्या ठिकाणी दिसेल. धन्यवाद सर. थोडक्यात आपले जे आपल्याबरोबर उपस्थित असलेले जे शेतकरी होते त्यांच्या शंकेचं निरसन झालं असेल असं मला वाटतंय. अजूनही काही शेतकरी आपल्याबरोबर उपलब्ध आहेत सध्या. तर कोणाला काही शंका असेल तर आपण विचारा, तुम्ही शास्त्रज्ञाशी डायरेक्ट बोलू शकता. हॅलो सर, त्यांनी सर त्यांनी चॅट बॉक्सला फोटो टाकले, त्याच्यामध्ये स्पष्टपणे ती कोळशी दिसते. हा, बुरशी दिसते. तर कोळशी ती पाण्यात धुवून काढा म्हणा. आणि जसं सरांनी सांगितलंय व्हर्टिसिलियम लेकॅनी असेल किंवा बॅसिलस ब्युरेट असेल तर फवारणी करणं गरजेचं आहे. नमस्कार सर. हा कैलास सर. हॅलो. हा बोला कैलास सर, बोला. सर, माझा लिंबूने 7 वर्षाची आहे आणि तिला फ्लोराच आला नाही. गेल्या वर्षी चांगले लागले होते, पण यावर्षी ताण नाही बसला बघा, ताण दिला नाही. तर ताण देणं आवश्यक आहे का? आणि ठिबकनं पाणी आहे माझं, तर त्याच्यामुळं आणि लिंबुनी खूप हिरवीगार आहे. लिंबुनीची कंडिशन चांगली आहे, फक्त फुलंच लागली नाहीत. हॅलो सर. हॅलो सर, लिंबुनीला फुलं लागले नाही. हॅलो. हा साहेब, आपले किती वर्ष वयाची झाडं आहेत? 7 वर्ष वयाचे सर. 7 वर्ष वयाचे. आणि पहिलं फळ कधी लागलंय त्यांना? 2 वर्षांनी माल चांगला चालू होता, पण यावर्षी फुलंच लागले नाहीत. आणि जमीन कशी आहे आपली? जमीन हलकी मुरमाड आहे. हा, हलक्या मुरमाड आहे का? आणि याला आपण खत व्यवस्थापन करताय का शिफारशीत मात्रेनुसार? शिफारशीत मात्रेनुसार केलं साहेब. हा DAP त्याला काय? आणि हा सांगा ना. हा, DAP दिला होता आणि शेणखत दिलं होते. हा, आता तुम्ही जर थोड्या वेळापूर्वी जर ऐकलं असेल तर संपूर्ण पूर्ण वाढलेल्या झाडाला खत किती प्रमाणात द्यायचं आहे लिंबोणीला, हे मी या ठिकाणी सांगितलंय. तर त्याप्रमाणे शेणखत, लिंबोळी पेंड आणि इतर रासायनिक खत ज्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये हे सर्व आपण टाकले पाहिजे. आणि पाण्याचं नियोजन करून व्यवस्थित केलं तर निश्चितपणे त्याला चांगल्या प्रकारे बहार तिन्ही सीझनला येऊ शकतो.
सर लिंबोणीची कंडिशन एकदम चांगली आहे, म्हणजे हिरवीगार आहे. हा हा फक्त मग आळे तुम्ही केले नाही म्हणताय किंवा आता टाचण नाही केली. हा तुम्ही म्हणताय 2 टाचण वर्षापर्यंत गरजेचं आहे का? काय म्हटले? आवाज गेला होता. टाचण करणे आवश्यकच आहे का? हो, थोडी चाळणी हॅलो. करणं गरजेचं आहे. तुमचं पहिलं फळ झाल्याच्या नंतर आहे ना, थोडं चाळणी करून परत खत भरणे आणि त्याला पाणी देणे. डबल रिंग पद्धतीने खत द्या. आणि ड्रिप जर असेल तुमच्या दोन्ही बाजूला, झाडाच्या दोन्ही बाजूला लॅटरल असतील की एक लॅटरल आहे? दोन. 2 आहे ना? तर जिथं हा ड्रिपचं पाणी पडतं त्या ठिकाणी आणि इतरही ठिकाणी जिथं खत टाकतो आपण ते पूर्ण ओलं व्हायला पाहिजे. आणि रासायनिक खतं एका रिंगमध्ये, तसेच जैविक खतं दुसऱ्या रिंगमध्ये, असं डबल रिंग पद्धतीने खतं द्या. झाडाला पुरेसं पाणी द्या आणि शिफारशीत मात्रेनुसार खत व्यवस्थापन करा. निश्चित चांगल्या प्रकारे तुम्हाला फुलोरा मिळेल. अच्छा. धन्यवाद. धन्यवाद. कसं आहे ते लिंबूवर्गीय हे जे झाडं आहेत हे सदाहरित झाडे असतात आणि यांना हे स्वतःहून पानगळ करून घेत नाही. म्हणून आपल्याला पानगळ होण्यासाठी त्याला म्हणजे ताण देणं आवश्यक आहे. आणि ताण दिल्याच्या नंतर ताण कशासाठी द्यायचा असतो तर फांद्यांमध्ये, खोडांमध्ये किंवा याच्यामध्ये खोडामध्ये अन्नसंचय साठा व्हावा यासाठी आपण ताण देण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी करत असतो. ताण दिल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण ताण सोडतो त्यावेळेस हा जो अन्नसाठा झालेला जो आहे झाडामध्ये, खोडामध्ये, फांद्यांमध्ये, तर हा अन्नसाठा पुढं जे पालवी किंवा फुलं येणार आहे किंवा जे फळं येणार आहेत त्याला उपयोगी पडतो. तर त्यासाठी ताण देणं हे महत्वाची प्रक्रिया या ठिकाणी असते. ताण कोणत्या महिन्यात द्यावं सर? ताण आता लिंबूच्या याच्यामध्ये तुम्हाला आंबेबहार घ्यायचा असेल, आंबेबहार घ्यायचा असेल तर साधारणतः 1.5-2 महिने जमिनीच्या मजबुराप्रमाणे तुम्हाला ताण द्यावा लागेल. म्हणजे हलकी जमीन असेल तर 30 दिवसापर्यंत किंवा भारी जमीन असेल तर 7 ते 65 दिवसापर्यंत सुद्धा आपण ताण देऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद सर. सर, आता ह्या लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये आता शेतकऱ्यांनी आपल्याला विचारलंच की बऱ्याच किडी आणि रोगांच्या बाबतीत विचारलं, परंतु त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं सध्या संत्रावर्गीय पिकांमध्ये जे महत्वाचं संकट आपल्या डोक्यावर ओंगावते ते म्हणजे ग्रीनिंग नावाचा एक रोग आहे. तर शेट्टी सरांचं त्याच्यावर फार असं सुंदर असं काम केलेलं आहे की जो विविध कारणांनी होतो. एक व्हायरॉइड आहे, म्हणजे व्हायरस पेक्षाही, व्हायरस जसा आपल्याला डोळ्याने दिसत नाही पण व्हायरस पेक्षाही लहान अशा पद्धतीचा एक तो, ज्याला आपण जीवही म्हणू शकत नाही आणि निर्जीवही म्हणू शकत नाही असा तो पदार्थ आहे ती त्याच्यामुळे होतो. तर हा जो ग्रीनिंग डिसीज जो आहे हा आशिया खंडामध्ये इतक्या झपाट्यानं वाढतोय की त्याला म्हणतात की आपल्या आशिया खंडातली सिट्रस इंडस्ट्री जी आहे, म्हणजे संत्रा उत्पादकांची जी काही मोठी ही आहे त्याच्यावरती मोठ्या अडचण येण्याची शक्यता आहे. तर आपल्याकडे तो भारतामध्ये हळूहळू डोकं वर काढतोय आणि शेट्टी साहेबांनी त्याच्यावरती राष्ट्रीय स्तरावरती 2 चांगले असे संशोधन केलेले आहेत. शेट्टी साहेब, या रोगाची लक्षणं काय आहेत आणि याचं एकात्मिक नियंत्रण आपण कशा पद्धतीने करू शकतो? तसं सर तुम्ही म्हटला हा एक रोग महत्वाचा रोग आहे आणि पूर्ण जगात संत्रा पिकावर भेडसावतोय आणि दिवसून त्याची तीव्रता फार वाढत चालली. मुळात हा जो सिट्रस ग्रीन जो रोग आहे हा बॅक्टेरियल डिसीज आहे. कॅन्डिडस लिब्रिबॅक्टर नावाचं एक बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे हा रोग होतो. तर हा रोग एक तर मुळात नर्सरीमधून आपल्याकडे येतो असतो. जिथं आपण नवीन लागवड करतो त्या ठिकाणी नर्सरीमधून ट्रान्सप्लांट होऊन तो आपल्या बागेत येतो. किंवा मग जर बागेत ऑलरेडी आपण बाग लावलेली आहे तर सिट्रसिला नावाची जी कीड आहे त्या किडीमार्फत हा रोग आपल्याला बागेमध्ये एका बागेत दुसऱ्या बागेत किंवा एका झाडावर दुसऱ्या झाडावर पसरत असतो. तर बागेमध्ये एखादं झाड जर आपल्याला रोगग्रस्त असेल आणि त्या ठिकाणी जर सिट्रसिला नावाची जर कीड आली
तर ती कीड त्या रोगट झाडावर जगते, तिथून रस शोषून घेते आणि हेल्दी झाड जे आहे त्याच्यावरती परत वाढते, ते जगते आणि त्या ठिकाणी तो बॅक्टेरिया त्या झाडावर आपल्याला परत इन्फेक्ट करते. तर हा जो बॅक्टेरिया आहे हा फ्लोएम इनिबिटेड बॅक्टेरिया आहे. म्हणजे फ्लोएम मध्ये हा बॅक्टेरिया असतो, जेणेकरून त्या ठिकाणी आपण कुठल्याच प्रकारचं औषध पोचत नाहीये किंवा आपण त्या बॅक्टेरियाला तिथं कंट्रोल करू शकतो. तसं माणसाला कॅन्सर होतो त्या पद्धतीने हा एक झाडाला झालेला कॅन्सर असतो. सुरुवातीला जी लक्षणं असतात ती लॅटंट असतात, म्हणजे अदृश्य स्वरूपात असतात. ती लक्षणं आपल्याला 1 ते 2 वर्ष आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्या झाडाला ट्रीटमेंटची लागण झाली किंवा नाही हे कळत नाही. जेव्हा झाडाला लागण झाली असं दिसतं तेव्हा त्या ठिकाणी जे झाडच्या पानं आहेत, कोवळे पानं किंवा कोवळे म्हणण्यापेक्षा थोडेसे मॅच्युअर पानं, त्या मॅच्युअर पानावर फिक्कट हिरव्या रंगाचे आपल्याला ठिपके दिसतात. ते ठिपके दिसताना किंवा पॅचेस दिसतात, ते पॅचेस दिसताना असिमेट्रिक पद्धतीने दिसतात. असिमेट्रिक म्हणजे कसं, पानाची जी मधली शिर असते, मधली शिर असते, एका बाजूला हिरवे पट्टे दिसतात आणि दुसऱ्या बाजूला दिसत नाही. म्हणजे अल्टरनेट, एका बाजूला दुसऱ्या बाजूला दिसत नाही, असं अल्टरनेट त्याला असिमेट्रिक पद्धतीने. त्या पद्धतीने आपल्याला ती पॅचेस ते झाडावर आपल्याला दिसतात. एक पहिलं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, अशा झाडाचे पान आहेत ना सरळ निमुळती वाढतात, सरळ दिशेने आकाश दिशेने निमुळती वाढतात आणि लहान राहतात. हे एक दुसरं लक्षण आहे. तिसरी गोष्ट, अशा झाडाचे जे फुलर असतो तो लवकर फुलर होतो. ज्या झाडांना लवकर फुलर होतो आणि जास्त फळं लागतात अशा वेळेस ते ग्रेनिंग इन्फेक्टेड झाडाला तो एक आपल्याला लक्षण आहे ते ओळखण्याचं, जास्त फळं येणं ताबडतोब आणि ते गळवणं. तिसरी गोष्ट, जे फळं लागलेले असतात ते फळं जर आपण लांबून पाहिले तर फळाचा वरचा अर्धा भाग हिरवा आणि खालचा अर्धा भाग पिवळा दिसतो. तो एक लक्षण आपल्याला सिट्रस रोगात दिसतं. आणि झाड जर तुम्ही लांबून पाहिलं तर झाडाचा एखादीच पानं तुम्हाला पिवळी झालेली दिसेल, बाकी झाड तुम्हाला हिरवं दिसेल. हे एक झाडाचं लक्षण आहे. जसं तीव्रता वाढत त्या पद्धतीने लक्षण. आणि असे इन्फेक्टेड जर फ्रुट्स ज्या झाडाला लागण झालेले आहे असे जर फळं आपण काढले जर कापले तर त्याच्यामध्ये जे सीड्स असतात ते अपॉर्टर सीड असतात, म्हणजे ते वांज म्हणतो आपण त्याला, तसे सीड असतात. आणि त्या झाडाची जी चव असते, फळाची चव असते ती तुरट लागते त्याच्यामुळे ते असे फळं, त्या फळाला मागणी पण असते, ते कलरमुळे पण त्या झाडाला मागणी असते आणि फळाची साईज ही लहान राहते. हे प्राथमिक लक्षण त्याच्यामध्ये. पण सुरुवातीला लॅटेंट इन्फेक्शन असल्यामुळं आपल्याला ते लक्षणं दिसत नाही. तर सर्वप्रथम ह्याच्यासाठी आपल्याला सिट्रसिला नावाची कीड, ह्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. आणि ही कीड केव्हा येते, जेव्हा झाडाला नवीन फ्लोरा येत असतो, नवीन पाली फुटत असते, तेव्हा या किडीचा प्रादुर्भाव होतो. अशा वेळेस आपल्याला त्या किडीचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला निमार्क म्हणजे निंबोळी तेल 10,000 ppm त्याचा स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बाकीचे सिस्टमॅटिक इन्स्ट आहे त्याचा स्प्रे घेऊन आपला सिट्रसिला नावाची कीड आपल्याला त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, अशा झाडावर तुम्हाला टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड नावाचे जैविक प्रतिजैविक आहे, अँटीबायोटिक्स आहे, ते सरासरी 100 ppm ने आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे. आणि ज्या झाडांना ग्रेनी रोगाची लागण झालेली असते त्या झाडाला फॉस्फरस डिफिशियन्सी म्हणजे फॉस्फरसची कमतरता जाणवते, न्यूट्रनची कमतरता जाणवते. आणि ज्या झाडाला लागण झाले त्या ठिकाणी न्यूट्रन म्हणजे आयर्न आणि झिंक ह्याची जी कमतरतेचे लक्षणं असतात ती लक्षणं त्या झाडावर दिसतात. जसे आयर्नचे लक्षणं कमतर लक्षणं असतील किंवा झिंकचे कमतर लक्षणं असतील ते लक्षणं त्या झाडावर दिसतात. आणि त्या ठिकाणी फॉस्फरसची कमतरता झाडाला जाणवते. त्यासाठी आपण विद्यापीठाने त्याच्यावर 8 ते 10 वर्ष संशोधन केल्यानंतर संशोधनाने ते असं निष्कर्ष निघालाय की त्या झाडाला आपण जे रेग्युलर फॉस्फरसचा डोस देतो त्यापेक्षा 50% अधिक मात्रा आपण त्या झाडाला फॉस्फरसची दिली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, झाडावर धार जाताना झिंक सल्फेट 200 ग्रॅम आणि फेरस सल्फेट 200 ग्रॅम हे प्रति झाड आपल्याला फळधारणा झाडांना काय म्हणतो आपण त्याला भार जाताना दिलं पाहिजे. ह्या न्यूट्रिएंट डिफिशियन्सी होऊ नये. आणि न्यूट्रिएंट डिफिशियन्सी भरून काढली तर झाडाला एक स्ट्रेंथ निर्माण होते आणि त्याच्यामुळे झाड ह्या रोगाला बळी न पडता किंवा झाड त्या रोगाला प्रतिकार करतं आणि झाडाची लाईफ वाढते. अशा पद्धतीने तुम्ही जर झाडाला न्यूट्रिएंट डिफिशियन्सी न्यूट्रिएंटची जर मात्रा वेळ दिली आणि सिट्रसिला किडीचा जर आपण बंदोबस्त केला तर निश्चित आपल्याला ह्या रोगावर उपाय किंवा आपण काय म्हणतात त्याला मात करू शकतो किंवा त्याचा प्रादुर्भाव किंवा त्याचा तीव्रता आपण आपल्या बागेमध्ये कमी ठेवू शकतो. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी स्टेप बाय स्टेप ह्या सिट्रस नियंत्रण करणं गरजेचं आहे.
धन्यवाद सर. थोडक्यात ग्रीनिंग हा जो जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात पसरणारा लिंबूवर्गीय फळ पिकांवरील रोग आहे. त्याच्या नियंत्रणासाठी आपण स्फुरद या खताची 50% जास्त मात्रता ऍडिशनल आपण देणं गरजेचं आहे, असं शेटे साहेबांच्या संशोधनातून निष्कर्ष झालेला आहे. सर, पुढचा प्रश्न डॉक्टर रणजित कडू सरांना आहे. सर, आपल्याकडं या लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये अनेक किडी येतात. त्यातल्या त्यात रस शोषणाऱ्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर त्या किडींची नावं कोणती आहेत आणि त्याची लक्षणं काय दिसतात आणि त्याचे एकात्मिक नियंत्रण करणं कसं आपल्याला शक्य होईल? कडू सर प्लीज. आता आपण जर बघितलं तर लिंबूवर्गीय पिकांवर 200 पेक्षाही जास्त जातींच्या किडींची नोंद झालेली आहे. तर यामध्ये जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 10 ते 12 किडी अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यांचं नुकसान जर आपण ते वेळीच नियंत्रित केलं नाही तर ते नुकसान आपलं 45 ते 60% देखील जाऊ शकतं. आणि जर प्रादुर्भाव अधिक झालेला असेल तर तेच नुकसान 80 ते 90% देखील जाऊ शकतं. म्हणजे खूप मोठा लॉस हा शेतकऱ्याला किडी जर नियंत्रित नाही केल्या वेळेवर तर होऊ शकतो. तर त्यामध्ये महत्त्वाच्या रस शोषक किडी ज्या आहे तर त्या म्हणजे कुठल्या तर सिट्रससिला ही एक अतिशय महत्त्वाची रस शोषक कीड आहे. त्यानंतर पांढरी माशी किंवा काळी माशी ही देखील आहे. त्यानंतर मावा आहे, फुलकिडे आहे आणि पिढ्या ढेकून आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोळी. कोळी देखील ही अतिशय महत्त्वाची कीड आपल्या लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये आढळते. तर कोळीचा प्रादुर्भाव जो आहे तो आता बघा फेब्रुवारीपासून आता 15 फेब्रुवारी नंतर थोडंसं टेम्परेचर वाढायला सुरुवात झालेली आहे. तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळी ह्या कोळी किडीची देखील तीव्रता त्या ठिकाणी वाढत असते. इन्फेस्टेशन खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला लिंबूवर्गीय फळ पिकांवर फळ आलेले असले तर फळांवर आपल्याला काही लक्षणे दिसतात आणि पानांवर देखील पांढरे चट्टे आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. तसेच सिला ही जी कीड आहे ज्यावेळेस आपण ताण तोडतो म्हणजे आता सपोज आता आंबे बहाराचा ताण बऱ्याच ठिकाणी आता तोडलेलं आहे आणि पाणी देखील चालू आहे आणि पाणी दिल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण झाडाला नवीन फ्लश येतो म्हणजे नवती येते नवीन फ्लश नवती ज्यावेळेस येते तर अशा वेळेस देखील सिलाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. किंवा मान्सून पूर्व पाऊस किंवा पावसाला जर लवकर सुरुवात झाल्यानंतर ज्यावेळेस ती नवती किंवा जो बहार येतो आणि त्यानंतर पावसामध्ये मोठा खंड पडतो तर अशा वेळेस देखील या सिला किडीचा उद्रेक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ही जी काळी माशी जी आहे काळी माशीचं देखील मग थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे ही देखील कीड अतिशय महत्त्वाची आहे आणि ही जी कीड आहे काळी माशी ही आपल्याला तिन्ही बहारामध्ये म्हणजे आंबे बहार असेल, मृग बहार असेल किंवा हस्तबहार असेल या तिन्ही बहारामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ही काळी माशी आपल्याला त्या ठिकाणी वर्षभर दिसून येते. तर आणि मावा फुलकिडे देखील ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये फुले लागतात बहार येतो त्यावेळी फुलकिडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. तर ह्या किडींना जर आपल्याला खरं तर काय होतं की हे जे कवळी पाने असतात नवती असते किंवा जो बहार आलेला असतो फुले असतात तर याच्यातून हे रस शोषण करून घेतात. त्यामुळं काय होतं कवळी पाने आणि कळ्यांची त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात गळ होते, पाणी निस्तेज होते आणि झाडावर देखील म्हणजे काळ्या बुरशीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि त्यामुळे काय होतं झाडाचं जे प्रकाश संश्लेषण क्रिये मंदावते आणि अन्न तयार करण्याची प्रक्रियेमध्ये बाधा येते आणि त्यामुळे काय होतं उत्पादनावर आपल्याला त्या ठिकाणी अनिष्ट परिणाम होतो. आणि जर ह्या रस शोषक किडी आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीने आपण जर या किडींचा बंदोबस्त केला तर निश्चितप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. आता एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे काय तर ही एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे ही अशी पद्धत आहे की त्या ठिकाणी सर्व ज्या उपलब्ध आपल्या कीड नियंत्रणाच्या ज्या पद्धती आहेत मग त्यामध्ये नियामक पद्धत असेल, मशागती पद्धती असतील किंवा भौतिक असेल किंवा मग जैविक पद्धती असतील आणि शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक पद्धत म्हणजे ह्या सर्व पद्धतींचा एकत्रितपणे वापर करून किडींची संख्या
रस शोषित किडींची जी संख्या आहे ती आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे म्हणजेच एकात्मिक कीड नियंत्रण होय. आणि मग एकात्मिक कीड नियंत्रण करणं म्हणजे लगेच आपण रासायनिक कीटकनाशकाला जायचं का, तर नाही. तर ह्या पद्धतीमध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय की थोडंसं नियामक पद्धती आपण बघितल्या पाहिजे. नियामक पद्धती म्हणजे काय, जर आपल्याला एखादी नवीन बाग बसवायची आहे आणि आपण एखाद्या नर्सरीमधून प्लांट्स म्हणजे नवीन प्लांटिंग मटेरियल घेतो, तर त्या ठिकाणी आपण ते प्लांटिंग मटेरियल जे आहे ते अतिशय काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे. हाय क्वालिटी प्लांटिंग मटेरियल असेल, डिसीज फ्री आणि निमॅटोड फ्री. निमॅटोड सुद्धा अतिशय महत्वाचा घटक या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. अनेक ठिकाणी बघा सूत्रकृमी, निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी, निमॅटोडचा प्रादुर्भाव आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना याच्याबद्दल म्हणजे अवेअरनेस नाही आहे अजूनपर्यंत देखील. बऱ्याच वेळा काय होतं, आता जसं काही ठिकाणी आपण झाडं पूर्णपणे वाळून जातो किंवा सिट्रसमध्ये अनेक वेळा डायबॅक आपण म्हणतो किंवा स्लो डिक्लाईन म्हणतो. तर हे जे स्लो डिक्लाईन असतील, डायबॅक असतील किंवा झाडांची वाढ न होणे, झाडांची वाढ खुंटणं किंवा पाणी पिवळी पडणं, तर हे जे लक्षणं आहेत, तर हे लक्षणं देखील निमॅटोडच्या प्रादुर्भावामुळे देखील किंवा एखादी खतांची कमतरता असेल किंवा एखादं डिसीज असेल, तर हे जे लक्षणं हे म्हणजे सारखेच असतात. परंतु सूत्रकृमीचा अनेक वेळा सूत्रकृमीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला असतो, परंतु आपण फवारे वेगळेच घेत असतो. आपण तो एखादा रोग म्हणून बुरशीनाशकाचे फवारे घेतो किंवा एखादे रस शोषित किडीचं नुकसान म्हणून आपण एखाद्या कीटकनाशकाचे चुकीच्या प्रमाणे आपण फवारणी घेत असतो. पण ऍक्च्युअल ते नुकसान झालेलं असतं जमिनीखाली सूत्रकृमीमुळं, निमॅटोडमुळं. म्हणून इथून पुढे शेतकऱ्यांनी सुद्धा अतिशय निमॅटोड साठी अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तर म्हणेल निमॅटोड नियंत्रणासाठी आपण आपले जे रायझोस्पिअरची जी माती आहे म्हणजे मुळांजवळची जी माती आहे ती एकदा आपण सूत्रकृमी लॅबोरेटरीमध्ये एकदा चेक केली पाहिजे. आपल्या पिकामध्ये निमॅटोडचं स्टेटस त्या ठिकाणी आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला योग्य डायग्नोसिस होऊन योग्य निदान होऊन आपण योग्य प्रकारे त्या नियंत्रण पद्धती आपण त्या ठिकाणी राबवू शकतो. अनेक वेळा शेतकरी या ठिकाणी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होत असताना देखील त्यांना तो समजत नाही आणि अनेक वेळा वेगळेच फवारे मारले जातात. खर्च अनावश्यक होत असतो, परंतु आपल्याला त्या ठिकाणी मग झाड पूर्णपणे जळून जातं किंवा काय होतं, हे अनावश्यक फवारे केल्यामुळं त्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला फायदा झालेला दिसत नाही. तर त्या ठिकाणी जर सूत्रकृमी असेल तर जे निदान योग्य पद्धतीने झालं तर आपल्याला योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सूत्रकृमीसाठी देखील आपण नियंत्रणाचे उपाय त्या ठिकाणी राबवून आपलं पीक त्या ठिकाणी आपण वाचवू शकतो. धन्यवाद सर. म्हणजे इतर किडींबरोबर सूत्रकृमींचा सुद्धा बंदोबस्त करणं शेतकऱ्यांनी अतिशय गरजेचं आहे असं आपल्याला डॉक्टर रणजित कडू सरांनी सांगितलेलं आहे. बरेच शेतकरी आपल्या बरोबर जॉईन आहेत. मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपल्याला काही प्रश्न असतील तर कृपया आपण आपले प्रश्न विचारावे. अनम्यूट करून आपण प्रश्न विचारावे. नाहीतर मग मी शेवट. हॅलो सर. हॅलो हॅलो बोला 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 बोला. हॅलो, आवाज. लिंबूवर्गीय फळ. हॅलो सर. कोणाला विचारायचं काय प्रश्न? हॅलो. हा बोला. आम्ही कर्जत तालुक्यातून बोलतोय, शेळके. हा बोला साहेब. तुम्ही जे म्हणता आंबी बहाराला ताण दिला पाहिजेत, तर आंबी बहाराला ताण दिल्यानंतर जे वर फळ असतं त्याची पडण्याची शक्यता जास्त असते हो. कडू सर, त्यांचं म्हणणं आहे की फळ जास्त ताण दिल्यानंतर. नाही, लिंबू पिकाविषयी बोलताय की मोसंबी? लिंबू पिकाविषयी. हा, नाही, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लिंबू पिकामध्ये तिन्ही बहार धरणं हे क्रमप्राप्त आहे. कुठलाही एक प्रकारचा बहार धरणं उचित होत नाही. कारण कसं असतं, लिंबामध्ये समजा मृग बहाराची फळं हस्तबहाराला ताण दिला तर ते मृग बहाराच्या फळांची गळ होईल, आणि आंबे बहाराला च्या वेळेला जर ताण दिला तर हस्तबहाराच्या फळांची गळ होते. आणि आंबे बहाराच्या वेळेस समजा आपलं मृग बहाराच्या वेळेला जी आपली आंबे बहाराची फळं आहे त्यांची गळ होऊ शकते. त्यामुळे लिंबामध्ये तिन्ही बहार
धरणं हे उचित होईल, जेणेकरून लिंबाची शेती आपल्याला फायदेशीर ठरू शकते. शेतकऱ्यांनी कुठल्याही एका बहाराच्या मागे लिंबामध्ये तरी जाऊ नये. जास्त ताण दिल्यानंतर तसं होऊ नये. नाही नाही, लिंबामध्ये तसा तेवढा ताण देणं अपेक्षित नाहीये. आणि मोसंबी किंवा संत्र्याप्रमाणे त्या दोन्ही पिकांमध्ये आपण एकच बहार धरतो, लिंबामध्ये आपण तिन्ही बहार धरले पाहिजे. लिंबा पिकाची माहिती दिली ती 1 मार्च 2024 ला PS पवार सर आता राहुरीतून हळगावला आहेत. बरोबर. हो, त्यांनी लाईव्ह आमच्या गावात कोरेगाव मध्ये येऊन दिले ते प्रशिक्षण. रावेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम ठेवला होता तो 1 वर्षापूर्वी. हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांचा होता, त्याच्यामुळे तुम्हाला आता विचारलं. हो हो, बरोबर आहे. आता तुमच्या बहार कुठला धरलाय तुम्ही त्याच्यामध्ये? आता 2 आहेत बहार. दोन्ही आहे का? आता हस्तबहाराचे फळ आहेत. हो आहेत, पण काय झालं सर, 4 महिने झाले फुलं लागतात. बनावं पाहिजे असं सेट होत नाही, फळ गळतंय. तर सध्या काय झालंय माहितीये का, सगळ्याच पिकांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे अनुभवायला भेटतंय. आंब्यामध्ये ही तीच परिस्थिती आहे. कारण सध्या वातावरण एवढं विषम आहे. बदलत्या वातावरणामुळं आज दुपारी आपलं तापमान 39 अंश सेल्सिअस वर जाते, म्हणजे डिग्री सेल्सिअस वरती, आणि रात्रीचं तापमान आपलं 17 आणि 18 वर जाते. म्हणजे 20 ते 22 अंश सेल्सिअसचा हा जो फरक आहे रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानातला, हा त्या शेतात उभ्या असलेल्या झाडांना शोषण झालेलं आहे. आणि त्यामुळं फळगळतीचं आणि फुलगळतीचं प्रमाण सर्वच पिकांमध्ये आपल्याला आढळतंय. आंबा पीक सुद्धा असंच झालंय. हो हो, आंबा पिकामध्ये तेच आहे. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही आंब्यावरतीच कार्यक्रम घेतला होता. मोठ्या प्रमाणात आंब्याची फळगळ होते. काय होते की रात्रीचं तापमान एकदम कमी, दिवसा तापमान जास्त, आणि पाण्याची कमतरता, आणि या सगळ्या गोष्टींमुळं, वातावरणातील या बदलामुळं सर्वच फळपिकांमध्ये त्याचे दुर्गामी परिणाम आपल्याला होताना दिसत आहेत. धन्यवाद सर. तर याच्याबरोबर आता आपण शेवटचा प्रश्न जो आपल्याला संत्रा पिकामध्ये सर्वात मोठा भेडसावणारा भारतातील प्रश्न म्हणजे फायटोप्थोराचा. तर शेट्टे सर, फायटोप्थोरामुळं बऱ्याच बागा आज आपल्या देशामध्ये, जसं तुम्ही सांगितलं की ग्रीनिंग आता नवीन येतोय, परंतु फायटोप्थोरा आपल्याकडे ऑलरेडी आलेला आहे, आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? सर, फायटोप्थोरा हा रोग अनेक वर्षापासून जमिनीत आहेच. हॅलो, तर काय म्हणते का, फायटोप्थोरा हा जो रोग आहे जमिनीतूनच बनवणारा, फायटोप्थोरा निकोशे नावाची बुरशी आहे. त्याच्यामुळे हा रोग आपल्याला जमिनीतून पिकांना मुळाला आधी लागण होते. पण यासाठी आपण जेव्हा बाग लावतो त्यावेळेस आपण निरोगी रोप आणणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. त्याची लागवडीपासून जर आपण काळजी घेत गेलो तर ह्याचा प्रादुर्भाव, तीव्रता आपल्या बागेमध्ये कमी राहील. ते निरोगी रोप आणणं गरजेचं आहे. निरोगी रोप म्हणजे चांगल्या नर्सरीतून, ऑथेंटिक नर्सरी, त्या नर्सरीतून तुम्हाला हेल्दी रोप आणणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही लागवड करता, त्या लागवडीच्या वेळेस जो हे असतो ग्राफ्ट, तो ग्राफ्ट जो जमिनीच्या लेवलपासून सरासरी 20 ते 25 सेंटीमीटर वर असला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तो ग्राफ्ट हा लागवड करताना जमिनीत जवळ राहतो. त्या ठिकाणी सुद्धा लागवड झाल्यानंतर झाड जरी सेट झालं जमिनीमध्ये, तर त्या ठिकाणी त्या फायटोप्थोरा नावाच्या बुरशीचं त्या ग्राफ्टिंगवर लागून होऊन हळूहळू तो त्या झाडामध्ये वास्तव्य करतो. तर लागवड करताना ह्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लागवड करताना तुम्हाला जैविक बुरशीची ट्रायकोडर्मा याचा कंटिन्यू शेतामध्ये वापर करणं. जर आपण जैविक बुरशी जे ट्रायकोडर्मा जर प्रत्येक वर्षी 2दा जर वापरली, तर नक्कीच आपल्याला त्या जैविक बुरशीचं एवढं प्रमाण आपल्या जमिनीत वाढेल की त्या ठिकाणी फायटोप्थोरा बुरशीला ती जगून द्या. पण आपण शेतकरी काय करतात, जैविक बुरशी एक तर टाकत नाही, टाकलं तर वर्षातून फार कमी प्रमाणात केव्हा तरी टाकतात. त्याचा लागवड करताना आणि जमिनीत प्रत्येक वर्षात जून महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये हे टाकलीच पाहिजे. आणि जर कंटिन्यू वापरत केलं तर जैविक बुरशीचा अतिशय चांगला परिणाम आपल्याला या फायटोप्थोरा रोगाला नियंत्रण करण्यासाठी मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे झाडांना पाणी देताना, फोडणी जर पाणी देत असाल तर दुहेरी आळी पद्धत वापरणं गरजेचं आहे. ते तर कंपल्सरी आहे.
की झाडाला आत एक रिंग करायची 1.5 फुटाच्या आसपास, त्यानंतर एक रिंग करायची, जेणेकरून फ्लोचं पाणी त्या झाडाच्या खोडाला लागणार नाही. कारण जर झाडाच्या भोवती जर ओलावा निर्माण झाला, ह्या बुरशीचे स्पोर्स आणि त्याचे जे स्पोर्स पाण्यामध्ये वाहत जातात आणि ते झाडाच्या खोडाला जाऊन चिकटतात, जिथे जखम आहे त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं. म्हणून झाडाजवळ दळदळ झाली नाही पाहिजे, झाडाच्या खोडाला पाणी लागलं नाही पाहिजे, याची काळजी घेणं गरजेचं आहे. ड्रिपनी पाणी देत असताना ड्रिप हे खोडापेक्षा लांब ठेवली पाहिजे, जेणेकरून तिथं पाणी किंवा ओलसर भाग राहणार नाही. हा एक तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, जर झाडाला कुठं जर लागण दिसत असेल तर त्या ठिकाणी ते डिंक जर असेल तर त्या डिंक आपल्याला काढणं गरजेचं आहे. आणि ते खडून काढताना कुठलाही धारदार वापरायचं नाही, सरळ कात्या असतो, कात्या घेऊन त्यांनी खडून काढायचा आणि त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावणं गरजेचं आहे. झाडाच्या जमिनीपासून 2.5 बोर्डो पेस्ट लावणं गरजेचं. आणि बोर्डो पेस्ट लावताना पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पाऊस संपल्यानंतर जर लावलं तर त्या ठिकाणी तिथलं इन्फेक्शन आपल्याला कमी करू शकतो. दुसरी गोष्ट, झाडाला लागण झाडाला वेळीच औषध आळवणी करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला बजेट नावाचे जे औषध आहे त्यामध्ये सायमॅक्झोनल प्लस मॅन्कोझेब आहे, तर 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन 8 ते 10 लिटर पाणी ते झाडाच्या वयामानुसार आपण त्या झाडाला आळवणी करणं गरजेचं आहे. तर याचं वेळेत तुम्हाला नियंत्रण जर केलं तर झाडाची ही बुरशी अख्ख्या बागेमध्ये पाण्याच्या प्रवाहावर पसरणार नाही आणि ती वेळेस ते कंट्रोल होईल. ह्या पद्धतीने तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जर आपण जर त्याचं काळजी घेत गेलो तर नक्कीच आपल्याला फायटोप्थोरा बुरशीपासून आपल्याला बाग आपण वाचू शकतो आणि ते नियंत्रण आपल्याला वेळेत होऊ शकतं. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकरी बंधूंना, आपल्याला फायटोप्थोरा बुरशीच्या नियंत्रणासाठी केवळ बुरशीनाशकांचा वापर न करता एकात्मिक पद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीपासून तर लागवडीची पद्धत आणि बुरशीनाशकांचा वापर या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. एकंदरीत आज आपण मागील 1 तास 5 मिनिटापासून आपल्या या विषयाच्या संदर्भात आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील लिंबूवर्गीय फळ पिकांवरती संशोधन कार्य करणारे डॉक्टर रणजित कडू, डॉक्टर कडू यांचे जे काही प्रश्न होते त्याचं निरसन झालं असेल. आणि आता आपण मी या सर्व आज आपल्या बरोबर असलेल्या शास्त्रज्ञांचे माझ्या वैयक्तिक वतीनं आभार मानतो व या कार्यालयातील माझे सहकारी डॉक्टर मृणाल आजोतीकर सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार, यांना मी औपचारिक आभार प्रदर्शनासाठी निमंत्रित करतो. आजोतीकर सर, कृपया. धन्यवाद बालेराव सर. आज विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उपक्रमाअंतर्गत आपण जो शेतकरी शास्त्रज्ञ यांच्या चर्चासत्रासाठी विचारा तुम्ही सांगतो आम्ही ही मालिका जी सुरू केली आहे तिचा आजचा 19वा भाग आणि त्याचा कालसमर्पक विषय होता लिंबू वर्गीय फळ पिकातील आंबिया बहाराचे नियोजन. तर आजच्या या सत्राकरता या विचारा तुम्ही सांगतो आम्ही सत्राकरता आम्हाला ज्यांचं सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लाभतं त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल आपल्या विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आदरणीय डॉक्टर साताप्पा खरबडे सर यांचं या प्रसंगी मी मनोभावे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर यांचं देखील मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर देखील या कार्यक्रमाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. मी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे देखील या प्रसंगी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ह्या सत्र शास्त्रज्ञांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊच शकत नाही. आपल्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा आम्हाला या कार्यक्रमामध्ये खंबीर पाठबळ मिळतं. आजच्या या सत्रामध्ये आपल्या सोबत अखिल भारतीय समन्वित फळ पिके संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील वनस्पती शास्त्रज्ञ
प्राध्यापक मधुकर शेटे सर, त्याचप्रमाणे कृषी कीटकशास्त्रज्ञ वाढदिवस डॉक्टर काय ना? रणजित कडू सर. सर आवाज काय येतोय ना तुमचा माझा? वाढदिवस? येतोय सर, त्याचप्रमाणे डॉक्टर राहुल कडू सर हे सर्व शास्त्रज्ञ उपस्थित राहिले. या सगळ्यांनी उपस्थित राहून सर्व शेतकरी बांधवांच्या शंकांचं निरसन केलं, याबद्दल मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने या शास्त्रज्ञ मंडळींचे मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आज जे बहुसंख्येने शेतकरी उपस्थित राहिले, त्यांनी स्वतःच्या शंका उपस्थित केल्या. शेतकरी बंधूंच्या सहभागाशिवाय या कार्यक्रमाला काही अर्थ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहभागाबद्दल आम्ही त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आमची जी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणेची टीम आहे, त्यात प्रामुख्याने आमचे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि विभागीय विस्तार केंद्राचे कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर, माझे सहकारी जे गेले सुमारे 1.25 तासापासून सूत्रसंचलन करत आहेत, डॉक्टर विकास भालेराव सर, चर्चेत देखील त्यांचा सहभाग आहे यथोचित. त्याचप्रमाणे डॉक्टर सुनील जोगदंड सर, या सर्व माझ्या सहकारी मित्रांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर पुन्हा एकदा तज्ञांचं शेतकरी बांधवांचं आभार. धन्यवाद.